नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं टीईटी सीटीईटी तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपला विषय आहे व्हिडिओचा तर केंद्र प्रमुख भरती जी झाली होती, ज्याचा पेपर झाला होता बघा, IBPS ने कंडक्ट केला होता. हा पेपर MSc पुणे मार्फत एक प्रसिद्धी निवेदन देण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये काय आहे त्या गोष्टी आपण इथे पाहणार आहोत. निकाल पाहायचा कसा तर या पण गोष्टी आपण इथे पाहणार आहोत. जे कोणी टीईटी सीटीईटी ची तयारी करत आहेत बघा, आपण अगदी दर्जेदार कंटेंट देतो आपल्या चॅनलवर आणि विनामूल्य तोही. त्यामुळे टीईटी सीटीईटीची तर तुम्ही तयारी करत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर गट ब गट क इतर जे सेवा एक्झाम आहेत तर त्यांची जर तयारी करत असाल तरी पण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण MPSC प्रश्नपत्रिका ओळख सिरीजच्या माध्यमातून आपण प्रश्नपत्रिका पाहत आहोत, त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. आता हे जे पत्र आहे MSc पुणे मार्फत जे आजच प्रकाशित करण्यात आलेलं आहे, या निवेदनाचा जो विषय आहे तर त्या गोष्टी आपण पाहूया. समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 च्या बाबत हे पत्र आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या शासनपत्र क्रमांक संख्येने 2022 प्र 81 TNT 1 दिनांक 15/9/2022 व शासन निर्णय 29/8/2025 अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्र प्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 ज्या परीक्षेचं आयोजन बघा 3/2/2026 ते 4/2/2026 या कालावधीमध्ये 3 सत्रामध्ये 3 शिफ्टमध्ये ही परीक्षा कंडक्ट करण्यात आली होती आणि याच्यामध्ये बसलेले जे विद्यार्थी आहेत त्यांची पण माहिती दिलेली आहे. टोटल 46,068 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदन पत्र म्हणजे फॉर्म भरलेली विद्यार्थी संख्या आहे 46,068, पण त्याच्यापैकी ऍक्च्युअल जे पेपर दिलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 38,558. एवढ्याच विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते आणि ही जी परीक्षा झाली तर या परीक्षेचा निकाल आज दिनांक 13/3/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येत असून सदर परीक्षेस प्रविष्ट झालेले म्हणजे पात्र झालेले जे उमेदवार आहेत परीक्षार्थी आहेत तर त्यांची जी गुण यादी आहे ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune किंवा www.msce.in या वेबसाईटवर किंवा संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणखीन एक छोटीशी सूचना त्यांनी ऍड केलेली आहे, तर टीईटी आणि किंवा सीटीईटी या जर दोन्ही परीक्षा हे जे केंद्र प्रमुख पदासाठी बसलेले उमेदवार आहेत तर त्यांनी जर उत्तीर्ण झाले असतील तर जी सुरुवात पहिली परीक्षेत ते उत्तीर्ण झालेले आहेत तर त्या माहितीची लिंक भरण्यासाठी त्यांना पुन्हा नव्यानं एक लिंक ओपन करून देण्यात येणार आहे आणि ती पण लिंक तुम्हाला www.msce.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर परीक्षेची माहिती भरताना जो प्रवर्ग दिव्यांगत्व इत्यादी नमूद केलेला आहे तेच नमूद करावे असं त्यांनी स्पेशली सांगितलेलं आहे. आता संबंधित परीक्षार्थी किंवा उमेदवार जे आहेत तर त्यांनी या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे आणि आपलं निकाल पाहायचा आहे. बघा, तुम्ही गुगलवर जरी MSc पुणे टाकलं किंवा www.msce.in या संकेतस्थळ जरी टाकलं तर तुम्हाला बघा एक वेबसाईट ओपन होईल जी अशा पद्धतीची असेल आणि ही वेबसाईट ज्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरी लिंक ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला हे MScचं फ्रंट पेज आहे. इथं बघा अबाउट डिपार्टमेंट या अंतर्गत तुम्हाला विविध बाबी दिसतील. त्याच्यामध्ये 5 नंबरचा तुमचं सेक्शन आहे जिथं समूह साधन केंद्र समन्वय केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 निकाल दिलेला आहे. त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तिथं बघा तुम्हाला परत इथं काय दिसेल, आणखीन 4-5 गोष्टी इथं दिसतील. तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथं वरच्या साईडला आहे बघा निकाल प्रसिद्धी निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्याच खाली बरोबर तुम्हाला निकाल गुण यादी दिलेली आहे. त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ही डायरेक्ट गुण यादी दिसेल. आता ही जी परीक्षा आहे ती IBPS जी कंपनी आहे तर त्याच्यामार्फत घेण्यात आली होती. निकालामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी दिसणार आहेत तर तुमचा रजिस्टर नंबर जो आहे तर तो रजिस्टर नंबर तुम्हाला दिसणार आहे. त्याचबरोबर तुमचा रोल नंबर आहे आणि तुम्हाला जे 200 पैकी मार्क्स मिळालेले आहेत तर ते दिसणार आहे. तुमचं नाव इथं नाही दिसत, फक्त रजिस्टर नंबर रोल नंबर. त्यामुळे तुम्ही तुमचं ID कार्ड असेल तर त्याच्यावर ह्या सर्व गोष्टी नमूद असतात किंवा ऍडमिट कार्ड असतं बघा हॉल तिकीट तर त्याच्यावर असतात हे सगळ्या गोष्टी नमूद. तर रजिस्टर नंबर रोल नंबर आणि तुमचं कितीपैकी किती मार्क्स मिळाले या गोष्टी आहेत. तर रजिस्टर नंबर आणि रोल नंबरनुसार तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकता. टीईटी सीटीईटी 2026 ची जे तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत चॅनलची लिंक नक्की पोहोचवा आणि अशाच नवनवीन माहिती नोकरीच्या जाहिरातीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून बाकीचे जे तयारी करणारे विद्यार्थी आहेत तर त्यांना पण नक्कीच मदत होईल. चालेल.